गुरुची आज्ञा ही अध्यात्मामध्ये आज्ञा जी असते तशी तशी आपण पूर्णपणे पुढे ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. खूप वेळा आजकाल असं सांगितलं जातं की आता यात काही होऊ शकत नाही, जा. सो त्या रुग्णाबरोबर त्याची जी काही पूर्ण परिवार असतो तो परिवार पण त्याच्यामध्ये खचतो की या शास्त्राद्वारे आपण अनेक लोकांना मदत करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो. आयुर्वेद शास्त्र जे आहे किंवा आयुर्वेद खरा बघायला गेला तर नुसतं वैद्यक शास्त्र नसून ती एक फिलॉसॉफी. महाराज जरी अध्यात्म आणि आयुर्वेदातले खूप अधिकारी व्यक्ती होते तरी आत्ताच्या टेक्नॉलॉजीचं जे जग आहे, तंत्रज्ञान, त्याच्याबद्दलही त्यांना तेवढाच आदर होता. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी मला नाडी परीक्षेचे धडे शिकवायला सुरू केले, गुरु शिष्य परंपरेमध्ये. नमस्कार. आपली संस्कृती ही अत्यंत पारंपरिक आहे. म्हणजे इतिहास जर आपण म्हटला तर तो काही शतकांचा असतो, परंतु संस्कृती हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो इसवी सन पूर्व अनेक शतक असतो. आणि भारतीय संस्कृती म्हटल्यावर वेद काळांपासून त्याची सुरुवात झाली आणि संस्कृतीची 3 महत्वाची देणगी की जी आजही आपल्याला उपयुक्त आहे ती म्हणजे योग, आयुर्वेद आणि ज्योतिष. हे सर्व मी तुम्हाला का सांगते, कारण आपण आपल्या या चॅनलवर भारतीय संस्कृतीच्या या 3ही गोष्टी वारंवार लोकांना आठवण करून देत आहोत आणि तुम्हाला त्या मनापासून आवडतात. तुमचे शेकडो हजारो प्रश्न येतात, कारण आयुर्वेद जे आहे म्हणजे आज पुन्हा एकदा वारंवार हे सिद्ध होत आहे की आयुर्वेदाला पर्याय नाही. परंतु हे सर्व मी सांगण्यापेक्षा त्या क्षेत्रातील अधिकारिक व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगते तेव्हा त्याचं गांभीर्य आपल्याला कळतं, महत्व कळतं आणि त्याचं नेमकं कशा पद्धतीने वापर केला पाहिजे हे सुद्धा लक्षात येतं. आयुर्वेदातले अत्यंत तज्ज्ञ की ज्यांनी स्वतः संशोधन केले, कॅन्सरवर आयुर्वेदातील उपचार शोधला, या म्हणाव्या तितक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. आणि आज असे तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख सर आपल्याकडे आलेले आहेत. सर, मी तुमचं मनापासून आमच्या या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलवर स्वागत करते. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपले आभार. आणि आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे, भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे, आणि एक आम्हाला वारंवार लक्षात येतं की भारतीय संस्कृती आणि त्यातील विविध अंग हे महत्वाचे आहेत. म्हणजे वेदकालीन आयुर्वेद आहे आपलं, त्याचं तुम्ही मोठं काम केलेलं आहे, तुमचं काम सर्वश्रुत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल थोडक्यात सांगितलं तर पुढे आपण जाऊया. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार. मी डॉक्टर सुश्रुत सदानंद सरदेशमुख. माझं आयुर्वेदाचार्य म्हणजे BAMS, त्याच्यानंतर MD झालंय कायचिकित्सा या विषयात, आणि त्याच्यानंतर PhD झालं. याच्यामध्ये मी मुखाचा जो कर्करोग असतो म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सर याच्यातला एक संशोधनाचा भाग घेतला होता. आता मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचं नाव आहे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट. या संस्थेची स्थापना माझे आजोबा सद्गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराज यांनी 1957 साली केली. बरं. ते स्वतः अध्यात्मिक क्षेत्रातले एक अतिशय अधिकारी व्यक्ती होते. त्याचबरोबर आमच्या सरदेशमुख परिवारातली 9वी पिढी नाडी परीक्षा आणि आयुर्वेदातली ही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या जगातून त्यांच्याकडे लोक म्हणजे मार्गदर्शनासाठी आयुर्वेदच नव्हे तर योग आणि अध्यात्म यासाठी येत असत. त्याच्यानंतर त्यांचे आता जे माझे वडील आहेत डॉक्टर सदानंद प्रभाकर सरदेशमुख, जे आता आपल्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तो वारसा पुढे चालवला. आणि आमच्या आजोबांच्याच आशीर्वादाने आणि आता वडिलांच्या मार्गदर्शनाने मी आता तिथे हे काम बघण्यास मदत करतो. संस्था जी आहे ती मुख्य म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे वैद्यकीय आणि त्याच्याबरोबर शैक्षणिक अशा 2 क्षेत्रामध्ये काम करते. माझ्या आजोबांचे जे वडील होते म्हणजे माझे पणजोबा तर केशव आबाजी सरदेशमुख यांची अतिशय इच्छा होती की आयुर्वेद आणि नाडी परीक्षा याचा उपयोग जे दुर्धर व्याधी आहेत म्हणजे कष्टसाध्य व्याधी म्हणतो आपण त्याला, तर अशा व्याधींसाठी करण्यात यावा. म्हणून मग त्यांनी पहिले आपल्याला जेव्हा आपण प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून कॅन्सर, आर्थरायटिस आणि एड्स या 3 व्याधींवर आयुर्वेदिक उपचार तसंच संशोधन
हे करण्यास 1994 साली सुरुवात केली. बरं. आणि ही जी संस्था स्थापन झाली, ही संस्था पुण्याहून साधारण 20 किलोमीटर अहमदनगर रोडवर वाघोली म्हणून गाव येतं. केसनंदकडे जाणारा केसनंद रस्ता आहे, तिथे ही संस्था आता असून या संस्थेचं एक मोठं जे क्षेत्र आहे, त्या संस्थेचं क्षेत्र खूप मोठं आहे. ही संस्थेचं क्षेत्र तेव्हा सरदेशमुख महाराजांनी, त्यांना सगळ्या आदराने सरदेशमुख महाराज संबोधत असत. त्यांचे जे गुरु आहेत मारुतीनाथ माळी महाराज, त्यांनी त्यांना तिथे दृष्टांत दिला की ही तपोभूमी आहे आणि ह्या तपोभूमीत जागतिक चांगल्या कामासाठी अनेक चांगले कार्य केले जाईल, तर ती जागा घ्या. मग जिथे गुरूंनी त्यांना अवतरून, गुरूंची समाधी जी 1950 साली झाली. आपल्याला माहिती सांगायची आणि आम्हाला अतिशय अभिमान वाटतो किंवा अतिशय आम्ही त्याच्यात भाग्यशाली समजतो. सद्गुरू शंकर महाराज आहेत, शंकर महाराजांना समाधी मारुतीनाथ माळी महाराजांनी दिली. आणि मारुतीनाथ माळी महाराज हे माझ्या आजोबांचे गुरु. त्यांची 1950 साली समाधी झाली. सोमवार पेठ म्हणून पुण्यात एक जागा आहे, तिथे त्यांची समाधी आहे. आणि मूळ समाधी त्या क्षेत्रामधली 1000 वर्षापूर्वीची श्री नागेबाबा म्हणून एक खूप मोठे संत होऊन गेले. तिथे ज्ञानेश्वर माऊलींनी जाऊन दर्शन घेतल्याचा इतिहासात उल्लेख आहे. रास्तापेठ म्हणून जागा आहे, बरके आळी आहे, कारण माळी महाराज माळी समाजाचे म्हणून माळी महाराज म्हणले जाईल. खरं त्यांचं आडनाव बरके. तर पहिली जी समाधी 1000 वर्षापूर्वी, थोडी मी पार्श्वभूमी देतो आध्यात्मिक जी याच्या मागे आहे, ती 1000 वर्षापूर्वी नागेबाबा म्हणून खूप मोठे संत होऊन गेले, बालब्रह्मचारी संत. त्यांची संजीवन समाधी तिकडे आहे. काही 100 वर्षानंतर तिथे एक संत व्यक्ती जे आहेत सयाजीनाथ माळी महाराज म्हणून बसले होते. त्यांना तिथे आपण पूर्णपणे ज्ञान झालं की ती समाधी जी आहे ती एवढी जुनी समाधी आहे आणि तिथे एका संताच्या खाली ते समाधीस्थ बसलेले. त्यांनी तिथे सगळी साधना आणि पूजा अर्चा सुरू केली. त्यांचे चिरंजीव म्हणजे मारुतीनाथ माळी महाराज. आणि मारुतीनाथ माळी महाराजांनी देह सोडल्यानंतर 1972 सालाच्या दरम्यान माझ्या आजोबांना काही लोक तिकडे घेऊन गेले होते वाघोलीत, या आत्ताची जी आपली संस्थेची जागा दाखवायला की महाराज ही जागा कशी वाटते. चालता चालता त्यांना समोर गुरुंनी पूर्ण दृष्टांत दिला आणि सांगितलं की ह्या तपोभूमीमध्ये खूप संतांचे पाय लागले, इथे वैश्विक कल्याणाचं काम होईल, तर ती जागा घ्या. त्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी तिथे त्यावेळेला कर्ज काढून, 1970-72 म्हणजे तेव्हा वाघोलीला दरोडे पडायचे. वाघोलीला 2000 सालापर्यंत व्यवस्थित असं काही जाण्याचं, पण येरोडा हा पुण्याच्या सगळ्यात सीमेच्या जवळची जागा होती. वाघोली म्हणजे खूप पुढे. गुरुची आज्ञा ही अध्यात्मामध्ये आज्ञा जी असते तशी आपण पूर्णपणे पुढे ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. त्यांनी त्या माझ्या वडिलांना म्हणजे डॉक्टर सदानंद सरदेशमुख, जे महाराष्ट्रातले पहिले PhD आहेत आयुर्वेदातले, त्यांना सांगितलं की गुरुची आज्ञा. तर त्यांनी टप्प्याटप्प्यात कर्ज काढून ती सगळी जागा घेतली आणि ती जागा संस्थेला त्यांनी देणगी म्हणून दिली. त्याची उद्दिष्ट जी आहेत ती त्यांनी 1972 साली लिहून ठेवली. त्याच्यामध्ये नावच आलंय संस्थेचं, म्हणजे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट. आणि त्या जागेचं नाव आहे विश्वशांतीधाम. त्यांचं म्हणणं होतं जगातून लोक येते, गरजू माणसापासून ते अगदी थेट अतिशय प्रतिष्ठित लोक येते. या सगळ्यांना उपयोग कशाचा होईल, तर आपल्या प्राचीन भारतीय संस्कृती, वेद, विद्या आणि कलांचा, आणि त्याचा अध्ययन, अध्यापन, प्रचार आणि प्रसार हे करण्यासाठी म्हणून त्यांनी ही संस्थेची स्थापना केली. खूप मोठं ध्येय. आणि गुरुची आज्ञा म्हणण्यापेक्षा ते आशीर्वाद असतात आणि ते किती कठीण त्या क्षणी वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते फलीभूत होताना दिसतात. म्हणजे अनेक लोक असे भेटतात की पहिल्या क्षणी गुरूंनी सांगितलं आम्ही केलं, परंतु ते फलीभूत होतं. ते भारतीय संस्कृतीचं एक वेगळं वैभव आपण म्हणू शकतो. आणि ते कार्य आज तुम्ही 9वी पिढी पुढे नेता. 11वी पिढी. सरदेशमुख महाराजांची 9वी, माझे वडील जे आहेत डॉक्टर सदानंद सरदेशमुख ते 10वी पिढी आणि मी 11वी पिढी त्यांच्या आशीर्वादाने. बरं बरं. ही पण एक मोठी गोष्ट आहे, कारण अलीकडे दर पिढीला सुद्धा व्यवसाय बदलतात. महाराज जरी अध्यात्म आणि आयुर्वेदातले खूप अधिकारी व्यक्ती होते तरी आत्ताच्या टेक्नॉलॉजीचं जे जग आहे, तंत्रज्ञान, त्याच्याबद्दलही त्यांना तेवढाच आदर होता. त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की आपण आयुर्वेदिक जरी उपचार करत असू तरी कालानुरूप जे नवीन नवीन संशोधनात्मक नवीन माहिती येते किंवा संशोधन आज केलं जात आहे त्याचा आणि आपल्या आयुर्वेदाचा असा एकत्र उपयोग या रुग्णाच्या कल्याणासाठी करावा. म्हणजे त्याला आपण पेशंट सेंट्रिक अप्रोच म्हणतो. सो हे इंटिग्रेशन मॉडेल म्हणू आपण त्याच्यामध्ये.
इंटिग्रेशन मध्ये आपण आयुर्वेद हा आपला मूळ पूर्वीपासूनचा आपण ज्याला म्हणतो शास्त्र हे धरतोच, पण त्याच्या बरोबरीने आता जे अर्वाचीन शास्त्रामध्ये नवीन नवीन डायग्नॉस्टिक्स आलेले आहेत, ट्रीटमेंट मॉडॅलिटीज. आता कॅन्सरचं उदाहरण धरलं, कॅन्सरमध्ये आपण किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी असे आले. याच्यामध्ये या सगळ्याला एकत्र बसून विचार विनिमय करून त्या रुग्णाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून त्याला सगळ्यात उत्तम काय राहील हे एका छत्राखाली त्याला चांगलं मार्गदर्शन आणि चिकित्सा हे मिळण्यासाठीचं त्यांनी खरं त्यावेळेस ते ध्येय आम्हाला सांगून ठेवले. त्यामुळे आयुर्वेदाच्या काय म्हणतो आपण पार्श्वभूमीमधले अनेक चांगले नामांकित वैद्य माझ्या वडिलांच्या बरोबर बसतात. त्याचबरोबर आज मॉडर्न मेडिकल सायन्समधले अतिशय प्रतिष्ठित असे सगळे मोठी नावं ही तिकडे वेळोवेळी येतात. कारण कुठेतरी हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, धर्मादाय संस्था असल्यामुळे आज त्यांना सेवाभाव म्हणून येतात. येणाऱ्या गरजू रुग्णापासून जो कोण रुग्ण येईल त्याला हे सगळे लोक एकत्र विचार विनिमय करून त्याला योग्य ती सगळ्यात चांगली चिकित्सा काय देता येईल. आणि ह्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदातलं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आश्वासन चिकित्सा. अच्छा. जरी प्रत्येक शास्त्राला सीमा असल्या तरी आज आपण देव नाही, आपण वैद्य आहोत. आपल्याला कुठेतरी एक आशीर्वाद आहे की त्या रुग्णाला चांगली चिकित्सा आपण देऊ शकतो. आयुर्वेदासारख्या अतिशय प्राचीन आणि आपण दिव्य असं म्हणू करून आयुर्वेद हे वेद जे ते पौरुषेय नाही आहेत. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेद अवतरण जे सांगितलंय आपल्या संहितांमध्ये हे ब्रह्मा स्मृत्वा यशोवेदम सांगितलंय. जे ब्रह्मानी पहिले त्याचं स्मरण केलं आणि नंतर ते पृथ्वी तलावर आले. त्यामुळे अशा या दिव्य शास्त्राच्या मार्फत आपण जी काय रुग्णसेवा करू शकतो त्याच्यामध्ये आज आपण पहिले रोग होऊ नये हाच विचार करतो. म्हणजे आयुर्वेदाचं प्रयोजन असं सांगितलंय की आपण ज्याच्यामध्ये आता पहिलं म्हणतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षण. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे जो माणूस स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणे, आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षण म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याला व्याधी झालाय त्याला व्याधीपासून त्याला कसं काय आपल्याला थोडंसं आजारातनं त्याला बाहेर काढता येईल हा पुढचा आपला प्रयास आहे. त्यामुळे अशा आयुर्वेद शास्त्र त्याच्याबरोबर योग तुम्ही म्हणताय तसं आज सगळ्या आपलं ज्योतिषशास्त्र जे अतिशय जुनं आणि ते पण दैवी आहे अशा आणि आत्ताच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न मेडिकल सायन्सेस अशी सगळे मिळून आणि ह्या सगळ्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे मगाशी म्हणलो त्याप्रमाणे आश्वासन चिकित्सा की त्या रुग्णाला तुम्ही बरं होऊ शकाल किंवा तुमच्या वेदना कमी होणार आहेत याच्याबद्दल आपण मनापासून चांगल्या पद्धतीने कुठेतरी सकारात्मक असं मार्गदर्शन करणं. पण खूप वेळा आजकाल असं सांगितलं जातं की आता यात काही होऊ शकत नाही जा. सो त्या रुग्णाबरोबर त्याची जी काही पूर्ण परिवार असतो तो परिवार पण त्याच्यामध्ये खचतो. मला असं वाटतं वैद्य किंवा एक आपण ज्याला म्हणू डॉक्टर असण्यामागचं आपलं सगळ्यात पहिली जबाबदारी आहे की आपण शेवटच्या क्षणापर्यंत त्या रुग्णाच्या आपण आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करावा. सो तो तेव्हापासून महाराजांनी 70 सालामध्ये हा विषय सांगितला होता, ही इंटिग्रेशन मॉडेल. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की मला वाटतं जगामधलं पहिलं इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर बहुधा वाघोलीचं भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर हे असावं. ग्रेट. याच्यात तुम्ही 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. एक तर पॅथी बेस्ड की जी सिंपथी आहे, म्हणजे पारंपरिक आणि आधुनिकतेची जोड देत ती तुम्ही समृद्ध केलेली आहे. आणि सिंपथी हा सगळ्यात महत्वाची पॅथी असते. आणि त्याहीपेक्षा आश्वासन खरंच सांगते. अनेक अनुभव येतात आम्हाला आणि आमच्याकडे पेशंट येतात ते अर्थात ज्योतिषीय मार्गदर्शन घ्यायला, परंतु त्यांना जेव्हा आपण पहिल्या क्षणाला होप्स देतो, आपण चेंज नाही करू शकत, ती मर्यादा आम्हाला तरी आहे, पण ते होप्स खूप महत्वाचे असतात. तेही तुमच्या बोलण्यातून आले. म्हणजे पहिल्या क्षणी इच्छा झाली की चला पुढे काही प्रॉब्लेम आला ना यांच्या हॉस्पिटलला जाऊया. खूपच छान. हे तुमचं खूप मोठं कार्य बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. 11 पिढ्या आहेत हे जरी मान्य असलं तरी तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? कारण अलीकडे मूल जेव्हा मोठं होतं तो स्वतःचे वेगळेच स्वप्न घेऊन मोठं होतं. मग तुम्हाला असं का वाटलं की आपण हाच वारसा पुढे घ्यावा? याच्यामध्ये मला ताई असं वाटतं की पुढे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुकृपा. येस. कारण अगदी लहानपणापासून तेच संस्कार कायम होत गेले. महाराजांना आमचं खूप मोठं भाग्य आहे की सद्गुरू प्रभाकर सर देशमुख महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलो.
त्यांचं नातू म्हणून त्यांचं प्रेम मिळालं आणि तेवढंच नाही तर त्यांच्यासारखी गुरु आणि सद्गुरू मिळाल्यामुळे लहानपणीपासून त्यांच्याकडे अनेक येणारे जी लोक होती मार्गदर्शनासाठी किंवा रुग्ण होते, अशा अनेकांना ते जेव्हा चिकित्सा देत असत, मार्गदर्शन देत असत तेव्हा आणि त्या समोरच्या मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्नता किंवा त्याला मिळणारा त्यातनं जो अनुभव होता त्यातनं कुठेतरी प्रेरणा मिळाली की या शास्त्राद्वारे आपण अनेक लोकांना मदत करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो. आयुर्वेद शास्त्र जे आहे किंवा आयुर्वेद खरा बघायला गेला तर नुसतं वैद्यक शास्त्र नसून ती एक फिलॉसॉफी आहे. आयुर्वेदाकडे खूप वेळा फक्त एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून आजकाल पाहिलं जातं. खरं बघायला गेलं तर आयुर्वेद हे परिपूर्ण असं फिलॉसॉफी आणि मेडिकल सायन्स असं दोन्ही आहे. आणि त्याचप्रमाणे लहानपणीपासून आपण त्यांचं ऐकत होतो, पाहत होतो की कुठे ना कुठेतरी, आणि त्यांची कृपा म्हणू आपण की त्याच्यात एक आवड निर्माण झाली आणि त्या आवडीला नुसती आवड निर्माण न होता त्यांचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी मला नाडी परीक्षेचे धडे शिकवायला सुरू केले गुरु शिष्य परंपरेमध्ये. माझ्या वडिलांना त्यांनी माझ्या वडिलांच्या 4थ्या वर्षी सुरू केले होते आणि तेव्हा काही नोट्स वगैरे असा प्रकार नाही. म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही आपली मला वाटतं खूप भारताची वेगळी ओळख आहे आणि ते मिळणं, त्यांचा सहवास मिळणं, त्यांच्याकडनं ऐकायला मिळणं मला असं वाटतं खूप मोठं माझं भाग्य. आणि त्यामुळे या सगळ्याबद्दल मला गोडी निर्माण झाली त्यांच्या कृपा आशीर्वादाने. त्याच्यात पुढे मला त्याच पद्धतीने आज जे आपल्याला ग्रॅज्युएशन घ्यायला लागतं किंवा आता आपल्याला त्यातलं फॉर्मल एज्युकेशन जे लागतं तेही घेता आलं आणि त्या पद्धतीने मला वाटतं कुठेतरी त्यांच्या कृपेने, त्या आशीर्वादाने कायम त्याच्यातलं एक गोडी आणि त्याच्यामधलं एक कुठलं मार्गदर्शन हे मिळत गेलं. त्यामुळे लहानपणीच हा विचार होता डोक्यात की आयुर्वेद ही, आणि आपल्याला तो लाभलेला वारसा आहे. मला तर असं वाटतं नुसतं सरदेशमुखच नाही, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की वेदातले प्रत्येक जे विषय म्हणजे आयुर्वेद असो, योग असो, आपण जे मगाशी सांगितले, या सगळ्याचा आपल्याला वारसा मिळालेला आहे. फक्त आपल्याला त्याचं खूप वेळा मनापासून किंवा खरं त्याची महती कळत नाही किंवा त्याच्याबद्दल ज्ञान नसतं आणि त्यामुळे अजाणता खूप वेळा व्यक्ती जी ती दुसऱ्या गोष्टींकडे ओढली जाते. त्यामुळे पहिल्यापासून त्याची आवड होती, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे आज जे काही करू शकतोय सेवा थोडीफार, त्यांची कृपा आहे. बरोबर. आपल्या संस्कृतीचा वारसाच खरं खूप मोठा आहे आणि प्रत्येक मुलाने या पद्धतीने विचार केला तर भारत भविष्यात खूप टॉपवर जाईल की पुन्हा जाणारच आहे आमच्या शास्त्राप्रमाणे देखील. सर, आपण आता बोलता बोलता परमपूज्य प्रभाकर सरदेशमुख सरांबद्दल बोलला. त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं किंवा आमच्या प्रेक्षकांना अजून थोडं ऐकायला आवडेल. सद्गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराजांचा जन्म सोलापूरजवळ तडवळ म्हणून गाव आहे, त्या गावी 1927 साली झाला. त्या वतनदारी, सरदेशमुख हे आडनाव नसून ही वतनदारी मिळालेली त्यावेळेसची आहे आणि त्यांचा जो जन्म झाला तो त्यांची सगळी भावंड लग्नाच्या वयाची असताना झाला. मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतो की जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना एक मोठे योगी त्यांच्याकडे त्यावेळेस घरी आले होते आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांना, त्यांची आई जेव्हा गर्भवती तेव्हा सांगितलं होतं की तुमच्याकडे अवतारी बालक जन्माला येणार आहे आणि तुमच्याकडे आत्ता जी गर्भवती आहे तिला जे बालक जन्माला ते जन्म झाल्यानंतर आम्हाला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळेला सांगून गेले ते जे कोणी योगी होते ते, आणि यांचा जन्म झाला जेव्हा त्यावेळेला ते स्वतः परत आले योगी आणि त्या योगीने विचारलं की तो जन्म झाला तर त्यावेळेस असं असायचं की नवीन जन्मजात आत्ताच जन्म झालेल्या नुकत्याने बाळाला आपण जनरली कुठे बाहेर घेऊन जात नाही, पण तो माणूस म्हणला, ते योगी म्हणाले की नाही मला काही करून त्यांचं दर्शन घ्यायचं. मग त्यांनी शेवटी त्यांचं दर्शन घेऊनच गेले. लहानपणीपासून त्यांच्या वडील जे होते ते अध्यात्म, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र या सगळ्यामध्ये निपुण होते. म्हणजे महाराज हे टोटल 7 भावंड. महाराजांचे एक भाऊ जे होते ते ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय निपुण होते, एक भाऊ रसशास्त्रात निपुण होते. म्हणजे वेगवेगळ्या जे आपले विद्या आहेत किंवा शास्त्र आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांनी प्रत्येक भावंडाला, एकाला संगीत शास्त्र जे आहे ते सांगितलं. प्रत्येक कलेमध्ये किंवा एखाद्या शास्त्रामध्ये त्यांनी प्रत्येक भावाला काहीतरी शिकवलं होतं. लहानपणीपासूनच महाराजांना अध्यात्माबरोबर आयुर्वेदाची खूप जोड होती. एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वडील नंतर बऱ्यापैकी वृद्ध अवस्थेत होते, काही गोष्टी त्यावेळेला स्मरण पटकन होत नसत. त्या काळी मला महाराजांनी सांगितलेलं आठवतंय की त्यांची आई त्यांना आयुर्वेद शिकवायला मदत करायची
हे अतिशय माझ्यासाठी उल्लेखनीय आहे किंवा अतिशय अभिमानास्पद आहे की त्यावेळेसच्या बायका ज्या होत्या त्या सुद्धा त्या घरातल्या अशा ज्या विद्या किंवा ज्या शास्त्र आहेत हे शिकण्यामध्ये तेवढ्याच कुठे ना कुठेतरी नेहमी सक्रिय असत. आणि त्याचबरोबर त्यांचं पूर्ण शालेय शिक्षण तडवळलं झालं. नंतर वडिलांची इच्छा म्हणून ते मॅट्रिक करायला त्या काळी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर त्यांची जे सद्गुरू आहेत मारुतीनाथ माळी महाराज त्यांची भेट झाली. त्यानंतर वाघोलीला सद्गुरूंनी त्यांना एका प्रकारे पूर्णपणे मार्गदर्शन दिलं की तिथेच ही संस्था सुरू करून हे कार्य चालू ठेवायचं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी तिथली पुढची जी काय आता आपण सगळे तिथले विभाग बघतो. आज आपण भारतीय संस्कृत दर्शन ट्रस्ट याच्या अंतर्गत पाहिलं तर सगळ्यात मुख्य म्हणजे आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्र आहे. त्याचबरोबर आयुर्वेद महाविद्यालय ज्यामध्ये आपण 1998 साली महाराजांचं म्हणणं होतं की एका वैद्यानी आयुर्वेद महाविद्यालय सुरू करणं हे विशेष आहे. पण तेवढी ओढ असते त्या विषयामागे आणि त्यामुळे 98 साली कॉलेज सुरू झालं. आज भारतातले नाही तर अनेक परदेशातले विद्यार्थी हे तिकडे आयुर्वेदाचे धडे घेऊन चांगल्या पद्धतीने आज जगभर कार्यरत आहेत. त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर आहे. त्यानंतर आज आपण संजीवनी मेडिसिनल प्लांटेशन आहे ज्याच्यामध्ये आज वनौषधी विभाग आहे. अनेक जे काय वनस्पती लागतात दुर्मिळ वनस्पती आपण सगळ्या तर नाही पुऱ्या करू शकत पण जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आज आपण तिथे साधारण 10-15 एकरात वनस्पती लावल्या. गोशाळा आहे ज्याच्यामध्ये भारतीय गोवंश जो आहे आता गीर गायींचं जवळ 64 गायी यांचं तिथे पूर्णपणे पालन आणि सेवा म्हणजे ते दुधासाठी त्यांचा तिथे कुठेही हे न करता त्यांचं पूर्ण सेवा आणि त्याच्यापासून येणार ऑफकोर्स त्यांची वासरं आहेत त्यांना दूध दिल्यानंतर जे दूध आहे ते आपण औषधं असतील किंवा रुग्णांना हे तिथे देतो. ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे ह्याला नेचर बेस्ड नैसर्गिक ज्याला आपण म्हणू शेती जी आहे ती त्यांनी करण्यासाठी सांगितली. आणि वेदक्षेत्र आहे जिथे आज त्यांची समाधी आहे. 1996 साली म्हणजे सरदेशमुख महाराजांबद्दल माहिती देताना त्यांना संजीवन समाधी घ्यायची होती. 1947 नंतर आता आपण पाहिलं तर ते कुठे ना कुठेतरी कायदेशीरपणे आज नाही करतायत. म्हणून त्यांनी 1994 साली स्वतःच्या गुरुस्थाना शेजारी समाधी बांधून घेतली त्याची पूजा करून घेतली आणि ते म्हणाले की आज्ञा झाली गुरुची की त्या पद्धतीने ते समाधीस्थ होणार. 29 ऑगस्ट 1996 ते सकाळी उठून बसले. उठून ते पद्मासनात बसल्यावर म्हणाले तर गुरुची आज्ञा झाली आणि 10व्या मिनिटाला त्यांनी देह सोडला आणि त्यांचा देह तसाच आपण आता तिथे त्यांना समाधीस्थ आहेत. आणि त्यांनी सांगितलेली सगळी जी काय कामकाजं आहेत ती त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाप्रमाणे आत्ताचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत माझे वडील प्राध्यापक डॉक्टर सदानंद सर देशमुख आमचे ट्रस्टी आहेत. ट्रस्टच्या मध्ये अजून बाकीचे ट्रस्टी आणि तिथल्या सगळा कर्मचारी वर्ग आणि अनेक सामाजिक जे संस्था आहेत लोक आहेत यांच्या चांगल्या एका परिश्रमामुळे ते ध्येय जे आहे ते महाराज आमच्याकडनं करून घेत आहेत. प्रेक्षकांना तुम्ही संजीवन समाधी याबद्दल थोडी अधिक माहिती द्या कारण ही कन्सेप्ट अनेक लोकांनी पहिल्यांदा ऐकली असेल तो एक प्रश्न. आणि दुसरं नाडीशास्त्र हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. तर नाडी पाहून अनेक आजार पूर्वीचे वैद्य लगेच सांगत होते म्हणजे कुठेही पाठवत नव्हते कोणत्याही टेस्टिंगला पाठवत नव्हते. नाडी पाहत होते आणि आजार सांगत होते. तर त्या शास्त्राबद्दल काय सांगता येईल? ताई पहिला आपला जो प्रश्न होता संजीवन समाधी अध्यात्मातलं अधिकारी व्यक्ती नसल्यामुळे मला जी त्यातली अगदी थोडी माहिती आहे किंवा जी जाणवली ती सांगतो की अष्टांग योग पतंजली ऋषींनी सांगितलंय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. समाधी हा सगळ्यात सर्वोच्च आपण ज्याला म्हणू आपण कुठे ना कुठेतरी ज्याला रिअलायझेशन म्हणू किंवा एनलायटनमेंट म्हणू किंवा आत्मज्ञान म्हणू ही करण्याचं पद आहे. याच्यामध्ये सुद्धा सविकल्प निर्विकल्प अशी योगशास्त्रानुसार अनेक त्याच्यामध्ये आपण प्रकार पाहू शकतो. पण संजीवन समाधीमध्ये एक व्यक्ती ही 5 महाभूत जी आहे त्या 5 महाभूतांबरोबर लीन होते एक होते आणि ते स्वतः जिवंत असताना म्हणजे जेव्हा आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे व्यक्ती जिवंत असणार. आपण परमपूज्य ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीला समाधी पाहिली तर ती संजीवन समाधी आहे. आपण स्वातंत्र्यपूर्व पाहिलं तर बऱ्याचशा या मोठमोठ्या ज्याला आपण म्हणू आध्यात्मिक व्यक्तींनी म्हणा किंवा ऋषितुल्य व्यक्तींनी ही संजीवन समाधी घेतली. त्यामुळे ती समाधी घेण्यासाठी त्यांची जे काय आज म्हणून ज्ञानाचं म्हणा किंवा तपोबल असेल ते एका वेगळ्या पातळीचं आहे
आणि ते महाराजांना तशी इच्छा होती, पण आत्ताच्या याच्याप्रमाणे कायदेशीर याच्याप्रमाणे त्यांना त्यावेळेस ती मुभा नव्हती, म्हणून त्यांनी सांगून मध्ये हा सोडला. राहिला दुसरा विषय, आता आपण मला विचारत होतो की आपण नाडी परीक्षा. तर आयुर्वेद या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणू त्याप्रमाणे निदान पद्धती आहेत. मग त्याच्यामध्ये अष्टविध पद्धती आहेत. त्याच्यामध्ये नाडी, मूत्र, मल, नाडी म्हणजे आपण जी नाडी बघू, आता ही आत्ताची मॉडर्न सायन्स प्रमाणे नुसता पल्स आहे का, हा तर नाही. नाडी ही स्वतः जीवसाक्षीने सांगितली आहे. एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक सगळ्या क्रिया आणि मानसिक स्थिती या दोन्हीचाही तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित माहिती देणारी ही नाडी परीक्षा आहे. परीक्षण पद्धती आहे अष्टविध परीक्षा आणि दशविध परीक्षा, अशा आयुर्वेदात 2 सांगितले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली नाडी आहे. नाडी, मूत्र म्हणजे आपल्याला माहिती युरिन, मल आपल्या स्टूल्स आहेत, जिव्हा, काही लोक जीभ बघून सांगतात, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती, अशा अष्टविध परीक्षांपैकी नाडी हे प्रथम सांगितलंय. ह्या नाडी परीक्षेद्वारे आपण काय करू शकतो, मशीन हे कुठे ना कुठेतरी त्या मिनिटापुरतं जे आहे ते पूर्णपणे डायग्नोज करतं. त्याच्यानंतर शरीरात परत बरेच बदल होऊ शकतात. नाडी ही पूर्वी झालेले अनेक विषय, म्हणजे अगदी जन्मापासून एखादी गोष्ट, आता आपल्यासमोर येणारा रुग्ण समजा 40 वर्षाचा असेल, नाडी परीक्षा आणि आयुर्वेद शास्त्राचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करून त्या चिकित्सा पद्धतीच्या आधी जे निदान पद्धती सांगितल्या त्याचा नीट उपयोग केला तर त्याच्या बालपणापासूनच्या बऱ्याच गोष्टींचा आपल्याला एक अनुमान चांगल्या पद्धतीने लावता येतो. जसं तुमच्याकडे ज्योतिषशास्त्रात तुम्हाला बऱ्याच गोष्टी, जेवढा ते ज्ञान इतकं सखोल आहे की त्याच्यामध्ये काही लोक पूर्वजन्म आणि ह्या गोष्टींबद्दलही सांगतात. तसंच अगदी जन्मापासूनच्या अनेक गोष्टी शारीरिक आणि मानसिक या नाडी परीक्षेद्वारे आपल्याला व्यवस्थितपणे कुठे ना कुठेतरी त्या तपासता येतात. नाडी परीक्षेद्वारे आज आपल्याला एक एक अवयव जो असतो त्याच्याबद्दल पण चांगल्या पद्धतीने माहिती घेऊन अनेक अवयव मिळून एक कुठली तरी सिस्टीम होत असते. सगळ्यात महत्वाचं आणि आपण ज्याला म्हणू एक वेगळ्या पद्धतीचं ते म्हणजे मनाची स्थिती. की कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात असा प्रसंग आलेला असतो अतिशय दुःखद किंवा वाईट की ज्याच्यामुळे त्या प्रसंगामुळे त्याच्या शरीरावर कुठले तरी अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि त्याच्यानंतर रोगोत्पत्ती झालेली असते. आपण त्या रोगाकडे बघतो पण त्याच्या मागे खरं कारण ठरलेलं जे त्याचं दुःख आहे किंवा त्याला मनाला जो काय त्यास क्लेश झाला असेल तो बघितला जात नाही किंवा जरी तो विचारला गेला तरी त्याच्यावर काही निरसन सांगता येत नाही किंवा त्याच्याबद्दल पुढचं काही सांग, तर ते नाडी परीक्षेद्वारे आपल्याला चांगल्या पद्धतीने निदान करण्यास शक्य होऊ शकतं. ऑफकोर्स हे करताना जे मी म्हणतोय तेव्हा सर देशमुख सर आज वय वर्ष 78 आहेत. त्यांनी 21व्या वर्षी प्रॅक्टिस सुरू केली. आज 58 वर्षाची प्रॅक्टिस करून सुद्धा ते म्हणतात की अजूनही मी शिकतोय. त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तींनी सुद्धा आपल्याला खूप काही अजून जेवढं आपण करू तितकं कमी आहे. आणि या सगळ्या मागे आपण नाडी परीक्षेचा निदान पद्धती म्हणून अतिशय उत्तम उपयोग करून घेतो. कारण असं म्हणतात की जोपर्यंत निदान व्यवस्थित होत नाही तोपर्यंत चिकित्सा देऊ शकत नाही तुम्ही किंवा योग्य चिकित्सा देऊ शकत नाही. कुठली चिकित्सा द्यावी याच्यासाठी पहिले निदान तर व्हायला पाहिजे. त्यामुळे नाडी परीक्षेचं निदानामध्ये खूप चांगलं महत्व आहे. आणि आज अनेक लोक याच्यासाठी आज लांबून लांबून आज आपल्याकडे येतात, भारतात येतात. आज भारतातील अनेक चांगले असे ज्ञानी विद्वान लोक आहेत ज्यांना नाडी परीक्षेचं ज्ञान आहे. ह्यामुळे अनेक लोकांना त्यातनं चांगल्या पद्धतीने निदान होण्यास मदत होते. भारतीय प्रत्येक शास्त्र सखोल आहे. जसं तुम्ही म्हणालात की आमच्या शास्त्रातही मागचा जन्म, चालू जन्म, पुढचा जन्म म्हणजे ती ज्योतिषशास्त्राची ताकद आहे. आणि माझ्या मते नाडी म्हणजे काय ते वात, पित्त, कफ एवढंच मी विचार करत होते. आज मला सुद्धा हे सगळं तुमच्यामुळे कळलं की अरे म्हणजे 20 वर्षापूर्वी एखादा मानसिक आघात झालेला असेल तर ते नाडी तुम्हाला सांगते आणि तिथून मग त्या व्यक्तीची तब्येत बिघडते आणि मग त्याच्यावर तुम्ही तिथून उपचार सुरू करता. मूळ कारण आज आयुर्वेदाची जी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ना ते म्हणजे नुसतं लक्षणात्मक विचार न करणं. ती जी काही मूळ त्याची जी प्रकृती आहे किंवा आपण सिस्टीम म्हणून सिम्पटम्स न बघता सिस्टीमवर काम करणं. जिथनं ती विकृती व्हायला सुरू झाली ते पहिले शोधून काढायचं. आत्ताच्या ज्या काय आपण म्हणू त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत त्यात आपण निश्चित लक्ष देतो पण नक्की हे सगळं कशामुळे झालं असेल मूळ कारण शोधून जर त्याच्यावर काम केलं तर निश्चितच एक चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या ती चिकित्सा होण्यासाठी मदत होते. बरं,
हे खूप नवीन आहे, खूप सखोल आहे. म्हणजे मी स्वतः सुद्धा हे पहिल्यांदा ऐकते. जसं आपण अगोदर बोललात की कॅन्सरवर तुमच्याकडे संशोधन सुरू आहे, तर कॅन्सर होऊ नये म्हणून काय काय करावं आणि झाल्यावर नेमकं काय करावं, म्हणजे दक्षता आणि आचरण या संदर्भात आपण आपल्या प्रेक्षकांना काही मार्गदर्शन देऊ शकतो का? पहिले म्हणजे ताई की कॅन्सर हा आयुर्वेदात व्याधी सांगितलेला नाही. बरं. आपण आयुर्वेदामध्ये अनुक्त व्याधी असे काही आपल्याला मुख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये जे व्याधींची त्यावेळेसची आपण ज्याला म्हणू होण्याची पद्धत किंवा व्याधींचे जे आपण लक्षणं म्हणू त्यानुसार आपण त्या व्याधीचा समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कॅन्सर हा व्याधी नसून आपण कॅन्सर मधल्या ज्या तत्सम म्हणजे जशा आपण दुष्टव्रण म्हणजे कुठली तर जखम म्हणू, अर्बुद म्हणे, गाठ आलेली म्हणू, ह्या दृष्टिकोनातनं जेव्हा शरीरात आपल्याला अशी कुठल्या काही गोष्टी दिसतात तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं आपण तसा विचार करून त्या चिकित्सा करण्यासाठी पुढची जी काय असते ती आपली सगळी रचना ठरवतो. आयुर्वेदामध्ये एक दिनचर्या म्हणून एक विषय सांगितलेला आहे की दिवस चांगला कसा घालवावा, ज्याला आपण म्हणू चांगल्या पद्धतीने दिनशैली कशी ठेवावी. आहारावर आयुर्वेदात खूप जास्ती मला असं वाटतं या जगात सगळ्यात जास्ती आहारावर चांगला अभ्यासाने जर कोणी मार्गदर्शन केलं असेल तर आयुर्वेद शास्त्राने केलं असेल. आहाराचे गुण सांगितलेत, आहाराचे नियम सांगितलेले आहेत, ऋतूनुसार आहार कसं सेवन करावं हे सांगितलंय. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणलं तसं की दिनचर्या, ऋतुचर्या आता जे आपण म्हणलो आणि सद्वृत्त पालन हा एक सगळ्यात महत्वाचा विषय. सद्वृत्त पालनामध्ये आपण एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी काय महत्वाचे घटक आहेत हे आयुर्वेदाने सांगून ठेवले. आता हे प्रत्येकाने आपापली जी काही जबाबदारी किंवा व्यवसाय करतो त्यानुसार ते एक धोरण म्हणून आपण घेऊन किंवा त्याचा एक आपण बेसिक रेफरन्स घेऊन ते आपल्या आयुष्यात कसं बसवता येईल त्याचा निश्चित विचार करून बसवता येईल. त्यामुळे आयुर्वेद हे शेवटी काय सांगतं की तुमचे दोष जे आहेत, तुम्ही जे मगाशी वात पित्त कफ म्हणला, सुश्रुताचार्यांनी जेव्हा स्वास्थ्याचं जे काय त्याच्यामध्ये व्याख्या केलेली आहे ती अशी की समदोष, समाग्निश्च, समधातू मलक्रिया, प्रसन्न आत्म इंद्रिय स्वस्थ इत्यादी ध्येयते. ज्याचे दोष साम्यावस्थेत आहेत. शेवटी साम्यावस्था ही खूप महत्वाची आहे. सगळे धातू 7 धातू सांगितले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे साम्यावस्थेत आहे. समदोषा, समाग्निश, समधातू, अग्नी ज्याचा 18 अग्नी चांगल्या अवस्थेत आहे, साम्य अवस्थेत आहे. प्रसन्न आत्म इंद्रिय सगळ्यात महत्वाची गोष्ट नुसतं शारीरिक त्यांनी स्वास्थ्य सांगितलंय का तर नाही, ज्याचं प्रसन्न आत्म इंद्रिय म्हणजे आत्म्याचा त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केलाय. इंद्रिय ज्याचे प्रसन्न आहेत, मन प्रसन्न आहे, ह्या सगळ्या जर एकत्र असेल तर आपण तो व्यक्ती स्वस्थ आहे असं आपण म्हणू शकतो. बरं. मग ह्याच्यासाठीच आपण जे म्हणतो तो व्यायाम सांगितला आहे. दिनचर्येमध्ये तुम्ही व्यायाम कधी करावा. मी नेहमी माझ्या इथे येणाऱ्या रुग्णांना सांगत असतो की ऋतूनुसार व्यक्तीने कपडे, व्यायाम आणि आहार बरं हा बदलत जावा. आम्ही 12 महिने मॉर्निंग वॉक करतो. आपण किती वेळ करावा. आता उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्ती आहे, मग आयुर्वेदात खूप उत्तमपणे सांगितलं की व्यायाम किती करावा. अर्धशक्ती सांगितलंय म्हणजे त्या व्यक्तीच्या शक्तीच्या अर्ध्याच्या, त्याच्यापेक्षा जास्ती झालं तर काय होतं, तो एक्सरसाइज न होता एक्झर्शन होतं. खूप लोक म्हणतात आम्ही 10 किलोमीटर चालतो. चालू शकणं म्हणजे तो व्यायाम आहे का तर नाही, त्याच्यामुळे वातप्रकोप होतो. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये जे काय आपली त्यावेळेसची परिस्थिती आहे सभोवतालची, म्हणजे आयुर्वेदात सिद्धांत सांगितले, प्रिन्सिपल्स, त्याच्यामध्ये लोकपुरुष सिद्धांत सांगितलाय. त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या विश्वाचा एक भाग आहोत आणि आपल्या आतमध्ये एक विश्व आहे. खूप मोठी संकल्पना आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. तुम्ही मराठीत बोललात, मी लोकपुरुष सिद्धांत. पिंडी ते ब्रह्मांडी जे सांगितलंय त्याप्रमाणे बाहेर जेव्हा थंडी आहे तेव्हा माणसाने काय खावं, व्यायाम किती करावा. उन्हामध्ये ऑलरेडी जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा उष्णता खूप आहे, शरीरातनं स्वेद प्रवृत्ती जास्ती होते, घाम जास्ती येतो, त्यामुळे कुठे ना कुठेतरी थकवा येतो. अशा तुम्ही तेवढाच व्यायाम करावा का नाही, कमी करावा. पावसाळ्यामध्ये वातप्रकोप होतो, त्यावेळेला खूप व्यायाम करावा का नाही, त्यावेळेलाही व्यायाम. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण नीट विचार केला आणि त्याप्रमाणे आहार ठेवला, त्याप्रमाणे. 1 मिनिट थांबा, ही चूक मी पण करत आले. म्हणजे माझा एक विशिष्ट एरिया ठरलेला, रोज एवढं मिनिटं चालायचं आणि तेवढंच मिनिटं मी पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात चालले. हा बदल मला आज
विचार करायला भाग पाडलं तुम्ही की असा विचार करावा का, तर माझी ही चूक माझी आहे ती अजून आपल्यापैकी कोण कोण करतं हा विचार करा. आणि सरांनी हा जो मुद्दा सांगितला त्याप्रमाणे डिवायडेशन करा. म्हणजे मी तर नक्कीच करेन की याच्या पुढे उन्हाळ्यात कमी, पावसाळ्यात थोडं जास्त आणि हिवाळ्यात थोडं जास्त. यात काय विचार आहे माहिती का ताई, की एकतर आपण ज्याला म्हणतो आयुर्वेदिक हे जसं जनरली सगळ्यांना एक मार्गदर्शन देतं, तसं आयुर्वेदिक खरं बघायला गेलं तर वैयक्तिक स्वास्थ्यासाठी चांगलं मार्गदर्शन देणारं शास्त्र आहे. बरं. प्रत्येकाची नाडी आहे, प्रत्येकाची अनुवंशिकता आहे, आम्ही त्याला प्रकृती म्हणतो. प्रकृती ही कधी माणसाची ठरते तर त्याच्यामध्ये पण सुश्रुत संहितेमध्ये सुश्रुताचार्यांनी सांगितलं की शुक्र शोणित संयोगे गर्भाशयस्थ महात्म प्रकृती विकार संमूर्छितम गर्भैती उच्चारे. गर्भ कोणाला म्हणावं तर शुक्र शोणित संयोग जिथे होतो गर्भाशयात त्याला प्रकृती त्याच वेळेला तिकडे ठरते, विकार पण त्याच वेळेला ठरतात. बरं. ही जी आपण ज्याला आपण जेनेटिक्स म्हणू, ह्या सगळ्याचा विचार कॉन्स्टिट्यूशन, आजच्या याच्यात आपण प्रकृतीला कॉन्स्टिट्यूशन म्हणून काही लोक ऍड्रेस करतात. हा विचार केला अनुवंशिकता, प्रकृती, वय, तुमचं काय म्हणतोय राहण्याचा प्रदेश आहे. म्हणजे आज काश्मीरमध्ये राहणारा, राजस्थानमध्ये राहणारा, अजून केरळमध्ये राहणारा, तर ह्या तिन्हीमध्ये कुठे ना कुठेतरी त्यांच्या सगळ्या परिस्थितींमध्ये फरक आहे. त्याप्रमाणे त्यांचा आहार, तिथे उगवणारी वनस्पती किंवा तिथे उगवणारे आहार पदार्थ या सगळ्याचा विचार केला जावा. त्या व्यक्तीचं जे आपण ज्याला म्हणू त्याप्रमाणे व्यवसाय काय आहे, बैठा व्यवसाय आहे, खूप कष्टकरी व्यवसाय आहे काय, या सगळ्याचा सारासार विचार करून आपण त्यावेळेला काय चिकित्सा द्यायची हे ठरवतो किंवा मार्गदर्शन द्यायचं हे ठरवतो. सगळ्यांनाच तुम्ही अर्धा तास चाला आणि मग त्याच्याबरोबर आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला आता खूपशी लोक तुम्ही म्हणता सर रात्री जिमला जातात, व्यायाम संध्याकाळी आल्यानंतर 8:30-9 नंतर करतात. अतिशय चुकीचं आहे. कारण प्रत्येक तुम्ही पाहिलं तर आपण निसर्गाला जर आता हे सगळे जे काही शास्त्र आपण शिकतो हे कुठेतरी निसर्गातूनच, जसं दिव्यशास्त्र निसर्गाकडे बघून ऑब्झर्व करून डेव्हलप झाले. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही पाहिलं तर जे काही चांगले पक्षी आपण ज्याला म्हणतो की चिमण्या आहेत किंवा हे जे पक्षी आहेत हे तुम्हाला दिसणार नाहीत, वटवाघळ आणि अशा प्रकारचे पक्षी दिसतील. कारण त्यांचं ते बायोक्लॉकच असेल की त्यावेळेनंतर विश्रांती घ्यावी आणि ती विश्रांती त्या संध्याकाळच्या दुसऱ्या पहाटेपर्यंत जी मिळते ब्रह्ममुहूर्त म्हणून. परत ब्रह्ममुहूर्तात तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असतो, त्यांना कोणी उठवतं का? सो हा निसर्गात ऑटोमॅटिकली जे रुजलेलं आहे आपण आपल्यामध्ये ते आता कुठे ना कुठेतरी अज्ञानाने म्हणा किंवा काही आपण ज्याला म्हणतो नवीन येत असलेल्या माहितीमुळे नको त्या गोष्टी लोक करायला जातात आणि मग त्याच्या फायद्यापेक्षा तोटा जास्ती होतो. माझ्याकडे जे IT सेक्टरमधले लोक असतात ते म्हणतात मॅडम तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण आमच्याजवळ पर्याय नाही, आमचं ऑफिस टाइमच तसं आहे, आम्ही काय करावं? काय आपल्याला आयुर्वेद सकाळी लवकर, मला असं वाटतं 7 वाजताच कोणाचं ऑफिस नाही. तुम्ही जर नीट अभ्यास केला तर प्रत्येक गोष्टीला काही वेळ काढता येतो. मी असं म्हणेन जी लोक आता हे तुम्हाला सांगतात की ऑफिस टाइम असं आहे ते बाहेर जाऊन त्यांचे जे काही मनोरंजनाच्या गोष्टी आहेत त्या सोडतात का? नाही. ते सुट्टी घेऊन बाहेर फिरणं सोडतात का? ते सोशलायझिंग सोडतात का? मग व्यायाम आणि चांगला आहार आणि आहाराच्या वेळा ज्यांनी त्यांचं आयुष्य वाढणार. कारण शेवटी शरीर जे आहे तेच आयुर्वेद सांगतं की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळं जे काय आज उपभोगतोय किंवा करतोय याचं एकमेव माध्यम म्हणजे शरीर आहे. ते जर तुम्ही स्वस्थ नाही ठेवू शकलात तर शेवटी तुम्हाला पुढे अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे कारण देणं हे आपल्याकडे खूप सोपं आहे. आज आपण उलटं पाहाल, तुम्ही जे म्हणताय त्याच्या उलटं मी म्हणेन आज जागतिक स्तरावर जी सगळ्यात यशस्वी लोक आहेत ह्या त्यांच्या मोठ्या सगळ्या दैनंदिनीमध्ये कुठे ना कुठेतरी व्यायाम आणि चांगल्या आहारासाठी वेळ ठेवतातच. आज आपण मोठमोठी नावं जर पाहिली तर त्यांच्या अजेंडामधला सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो त्यांचा फिजिकल फिटनेस आहे. त्यांना माहिती की एवढा जर त्यांना जो कामाचा डोलारा आणि त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतील तर त्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे असणं अपरिहार्य आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जर आपलं शेड्यूल नीट विचार केला आपल्याला किती व्यायाम लागतो. जर आपण एखाद्या व्यावसायिक रुपयात असू किंवा कुठे जर आपण ऑफिसमध्ये काम, आपण काही स्पोर्ट्समन नाही आहोत की 1.5 तास व्यायाम करायची गरज आहे. तुम्ही अगदी याच्याप्रमाणे ऋतूप्रमाणे थोडंसं चालणं, योगासनं आणि त्याच्याबरोबर चांगला आहार ठेवला
तर हा सुद्धा आपल्याला काही न करण्यापेक्षा शारीरिक ज्याला आपण म्हणून स्वास्थ्य टिकवण्यासाठी खूप मदत करतो. आपल्यातली बरीचशी लोकांचं असं असतं की त्यांना कारण द्यायला आवडतं. तुम्ही खरं बघायला गेलं तर सकाळी 5:30ला जर एखादी व्यक्ती उठली, कुठलंही ऑफिस असो काही असो, हा नाईट ड्युटी असतील, नाईट शिफ्ट असतील, ती काय आयुष्यभर कोणी करत नाही. असे अपवाद सोडता बऱ्याचशा व्यक्तींना सकाळचा अर्धा तास ते पाऊण तास व्यायामाला निश्चित काढता येईल. पण काय असतं, आळस हा आपण ज्याला म्हणतो सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि मग माणूस जे सगळ्यात महत्वाचं आहे आयुष्यात, व्यायाम आणि चांगला, हे सगळ्यात शेवटी त्याला स्थान देऊन दिवसाच्या अगदी शेवटी सगळं झाल्यानंतर तो व्यायाम किंवा खेळायला जातो. जेव्हा ऍक्च्युली दिवसभर काम केल्यानंतर किंवा कष्ट केल्यानंतर शारीरिक थकवा असतो, त्यानंतर व्यायाम करून काय फायदा आहे. व्यायाम हा सकाळी तुमची उत्साह सगळ्यात चांगला असताना, तुमचं बल चांगलं असताना व्यायाम करावा. त्यामुळे आपण ह्या विषयावर निश्चित मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्यासाठी दिवसातल्या सकाळचा एक ठराविक वेळ आणि नित्य, म्हणजे आज केलाय आणि मग परत 5 दिवस नाही केला त्याला काही उपयोग नाही. सातत्याने थोड्या वेळ का होईना चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शनाने केलेला व्यायाम आणि घेतलेला चांगला आहार हा निश्चित तुम्हाला स्वस्थ राहण्यासाठी मदत करू शकतो. थोडा बालिश प्रश्न वाटेल कदाचित की आता तुम्ही म्हणाला नित्य नियम, ठीक आहे, ठरवलं पाऊण तास, मग तो उन्हाळ्यात ती वेळ सुद्धा कमी करावी का? हो निश्चित. मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे व्यायामाचा प्रकार असतो. आपण समजा एखादा, आता तुम्ही मला म्हणतात तुम्ही चालताय, तुम्ही किलोमीटर मध्ये मोजत असता, कारण आजकाल प्रत्येक जण स्मार्ट वॉच घालतो आणि स्मार्ट वॉच तुम्हाला स्टेप्स मोजून सांगते. ते 10,000 स्टेप्स प्रत्येक सीझन मध्ये करावे का? तर आयुर्वेदाप्रमाणे प्रत्येकाची प्रकृती आहे. तर ज्यांची असं जर आपण म्हणू की पित्त प्रकृती आहे, ज्यांना उष्णतेचे त्रास होतात, त्यांना उन्हाळ्यामध्ये खूप लवकर दमायला होईल, कारण बाहेरचं तापमान हे अतिशय जास्त असतं. अशा त्यांनी 10,000 स्टेप्स त्यावेळेला केलं तर त्यांना थकवा जास्त येणार आहे. अशा त्यांनी त्यावेळेसची त्यांची ऑफकोर्स, आणि या सगळ्याला आपण कुठेतरी वैद्यकीय सल्ला घ्यावा, कारण त्याच्यामध्ये आपण नुसतं बोलणं आणि सांगणं याच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण समोरनं नीट किंवा समोर आल्यानंतर जे तपासतो, नाडी बघतो, अनेक गोष्टी समजून घेतो, त्यावेळेला दिलेला सल्ला हा उत्तम असतो. तर त्यामुळे त्या व्यक्तीने त्यावेळेला निश्चितच त्या ऋतूनुसार त्याचा व्यायाम, आहार निश्चित बदलायला पाहिजे. आपले जे काही आपण पाहिलं भारतीय संस्कृतीमध्ये सण सांगितले, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आहार द्रव्य त्या सणानुसार बदलत जातात. का तर त्यावेळेला एकतर ती गोष्ट निसर्गामध्ये उपलब्ध होत असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेसच्या जे काही तापमान आहे किंवा पर्यावरणातलं जे काही परिस्थिती, त्या आपल्या शरीराला ते पोषक म्हणून निश्चित मदत करतं. ग्रेट. आहाराच्या बाबतीत असं बोललं जातं की आपण जे लहानपणापासून खात आलो आहोत किंवा आपल्या आई वडिलांनी जी सवय लावली आहे ते करावं, आणि अलीकडे फॅशन म्हणून बाह्य देशाचे फ्रूट येतात आणि त्याच्यामुळे तुमचे काय व्हाईट सेल्स, रेड सेल्स या संदर्भात काही बोलता येईल का? ठीक आहे की लहानपणीपासूनपेक्षा आपण योग्य आहाराकडे बघावं. जे खूप लोकांना एक साधं उदाहरण देतो, माझ्याकडे 10 पैकी 8 ते 9 लोक जे येतात, खूप लोकांना चहा आणि पोळी खायची सकाळी सवय असते. हो. आता आपण पाहिलं तर खरं ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये आहारामध्ये विरुद्ध आहार नावाचा एक विषय चहा पोळी विरुद्ध किंवा फ्रूट सॅलड, दूध आणि फळ, गंमत सांगते, म्हणजे हा विषय नाही पण सहज सांगते. आमच्याकडे पण फ्रूट सॅलड म्हणजे सगळ्यात बेस्ट डिश मानली जायची. मग माझ्या बहिणीने जेव्हा फ्रूट सॅलडला विरोध केला तर आमच्या घरातल्या सगळ्या लहान मुलांनी सांगितलं आपण डॉक्टर बदलू पण आम्ही फ्रूट सॅलड खाणारच नाही. आणि दुसरं त्यात शिकरण पण एक उदाहरण आहे. शिकरण हे लहानपणीपासून खूपशा आपल्या महाराष्ट्रातल्या घरांमध्ये खाल्लं जातं. लोक विचार करतात अरे याने काही त्रास, एका वेळेला खाऊन लगेच होणार नाही, पण सातत्याने तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल तर कुठे ना कुठेतरी त्याचा शरीरावर येणारा दुष्परिणाम, आता प्रत्येकाचं व्याधी प्रतिकार शक्ती ही वेगळी आहे किंवा आपण म्हणून त्या वयाचा विषय आहे, त्यानुसार कुठे ना कुठेतरी पण त्याचा जो काय आहे हा आपल्याला प्रभाव दिसून येतोच. त्यामुळे आपण आहार हा लहानपणीपासूनच, मी तर उलट प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी याच्यातून एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक आई वडिलांनी हे आयुर्वेदातले अतिशय चांगले नियम समजून घेऊन, ते मार्गदर्शन समजून घेऊन लहानपणीपासूनच मुलांना जर
या पद्धतीने मार्गदर्शन दिलं तर त्यांना आयुष्यात काही गोष्टी करू नये हे पहिले कळेल. करावापेक्षा करू नये, काय करू नये कळालं तरी खूप झालं. त्यामुळे हे विषय आपण 100% लक्षात घेतले पाहिजेत की आहार आणि दिनचर्या म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल ज्याच्यावर आज जागतिक स्तरावर खूप काम केलं जात आहे, बोललं जात आहे. तर याला लहानपणीपासून जर आपण एखाद्या व्यक्तीला जर त्याची गोळी लावली आणि मानलं तर खूप चांगलं आहे. सध्या मस्तानी हो तेच आहे, फ्रूट सॅलड, मस्तानी, ब्राउनी विथ आईस्क्रीम. आपल्या समाजात बरेच समज आहेत, गैरसमज आहेत. असा देखील एक समज आहे की आयुर्वेदाने लवकर बरं वाटत नाही किंवा इन्स्टंट प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ॲलोपॅथीला पर्याय नाही. ही गोष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणावर हॅमर केलेली आहे, ती कितपत सत्य आहे? काय असतात, समज गैरसमज असतातच. आयुर्वेद शास्त्रामध्ये आत्यायिक चिकित्सा असंही आहे. म्हणजे आयुर्वेदात हा थोडा गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये गुण लवकर येत नाही. ही निश्चित आहे की आपण जेव्हा समूळ एखाद्या गोष्टीवर काम करतो तेव्हा त्याला थोडा वेळ द्यायला लागतो. पण याचा अर्थ असा नाही, अशी अनेक औषधं आहेत आयुर्वेदात उपयुक्त आणि गुणकारी की ज्यांनी आपल्याला लगेच एक चांगल्या पद्धतीने त्या पेशंटमध्ये गुण येताना दिसतो. आता राहिला विषय इमर्जन्सीचा, इमर्जन्सी मेडिसिन. तर आत्ताचं जे आधुनिक वैद्यकशास्त्र आहे याच्यामध्ये इमर्जन्सी मेडिसिनवर निश्चितच जास्ती काम झालंय. आणि प्रत्येक शास्त्रामध्ये काही गोष्टी ज्या असतात ते त्यांची वैशिष्ट्ये आहेत. तर निश्चितच आत्ताच्या नवीन ज्या आपण ज्याला म्हणून तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हणा किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रामधल्या संशोधनामुळे इमर्जन्सी ट्रीटमेंट जी आहे ती मॉडर्न मेडिसिनची निश्चित आपल्याला मदत घ्यायला जास्त चांगली हरकत नाही. पण आयुर्वेदामध्ये अशा अनेक औषधी आहेत ज्याचा लगेच गुण येताना किंवा लगेच त्याचा चांगल्या पद्धतीने रुग्णांना फायदा होताना दिसून येतो. त्यामुळे हे सांगणं योग्य मी म्हणणार नाही की योग्य आहे की एखाद्या आयुर्वेदिक कुठल्याही औषधाला फार वेळ लागतो किंवा आयुर्वेदिक औषधांचा लगेच गुण येत नाही. कुठे ना कुठेतरी हा थोडा गैरसमज आहे. हा निश्चितच इमर्जन्सी मेडिसिनमध्ये आजही मॉडर्न मेडिसिन ट्रीटमेंट जे आहेत त्याचा फायदा आपल्याला लवकर दिसून येताना दिसतो. एक अजून असा विषय येतो की पंचकर्म हा अत्यंत महत्वाचा विभाग आणि नेमकं काही लोक असं म्हणतात की आम्ही पंचकर्म केला आणि आम्हाला त्रास झाला. तर पंचकर्मातून त्रास होऊ शकतो का? कारण की माझ्या मते पंचकर्म म्हणजे संपूर्ण शुद्धीकरण बहुतेक, तर त्याचा खूप सकारात्मक प्रभाव असतो. आणि जेव्हा लोक असं बोलतात तर संभ्रमित व्हायला होतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. एकदा मी निश्चित सांगू इच्छितो इथे की कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित जर आपण नियम समजून घेतले, शास्त्र समजून घेतलं तर आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये अडचण किंवा त्याच्यामध्ये फेलियर येत नाही. जेव्हा एखादी गोष्ट नीट होत नाही तेव्हा शास्त्र चुकत नाही, तर खूप वेळा शास्त्र ज्याचा उपयुक्त असतो त्याच्या कुठेतरी काहीतरी विचार करण्यामध्ये मला असं वाटतं परत एकदा आपण विचार करण्याची गरज आहे. तर निश्चितपणे पंचकर्म हे आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा अशा दोन प्रधान चिकित्सा सांगितल्या. शमन म्हणजे आपण जे औषधं देतो, वेगवेगळ्या गोळ्या आहेत, तेल आहे, तूप आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपण औषधं जी देतो तर त्या औषधांना आपण शमन चिकित्सा असं म्हणतो. जे दोषांना शमन करतील, त्यांना शांत करतील. आणि शोधन म्हणजे दोष जेव्हा प्रकोप अवस्थेत असतात, खूप वाढलेले आहेत शरीरात, जेव्हा त्यांना आपल्याला शांत करता येत नाही, त्यांना शोधन म्हणजे शरीराच्या बाहेर त्यांचं जे आहे ते निहरण करावं. पंचकर्म या 5 क्रिया आहेत. आजकाल काय झालंय की खूपशा लोकांना असं वाटतं की पंचकर्म गेलं आणि घेतलं असं होऊ शकतं. तर पंचकर्म हे खूप विचारपूर्वक करायला लागतं. पंचकर्म करणं ही इतकं सोपं नाही. आता याच्यात 2 परत भाग आहेत. स्वस्थ व्यक्तीने, आयुर्वेदाचं जे आपण प्रयोजन सांगितलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. असं आता दिवाळी येते, प्रत्येक जण आपल्या घराची साफसफाई करायला सुरू करणार, कारण आपल्याला माहिती किती जरी दररोज आपण साफसफाई करतो तरी वर्षभरात काही ना काहीतरी कुठेतरी जमत असतं. तसं शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात कुठे ना कुठेतरी काहीतरी हे दोष, खाण्यापिण्या, मानसिक ताण याच्यामुळे काहीतरी विकृती होऊन जमत असतात. तर यांना नित्य जे आपण काही ऋतूंप्रमाणे काही दोषांची प्रकोपावस्था बघून जे ज्याला आपण म्हणून स्वस्थ व्यक्तीसाठी सांगितलेलं आपण शोधन आहे ते तर निश्चित प्रत्येकाने करावं, जेणेकरून त्याचे पुढे व्याधीमध्ये रूपांतर होणार नाही. आणि दुसरं आपण जे म्हणतो त्याप्रमाणे ऋतू, समोरच्याचं बल, त्याच्यानंतर कुठलं कर्म त्यातलं द्यायचं आहे. त्याच्यात सुद्धा 3 भाग आहेत की पूर्वकर्म आहे म्हणजे प्री प्रोसिजर्स, प्रधान कर्म आहे म्हणजे जे मुख्य 5 कर्मांपैकी जी काय कर्म, पश्चात कर्म आहे त्याला आपण रिहॅबिलिटेशन पिरियड म्हणू. की एखादी गोष्ट स्वच्छ केल्या लगेच आपण त्याच्यात काम न करता
त्याच्या प्रधान कर्माच्या त्या अवस्थेनंतर ते त्याच्या रेग्युलर सगळ्या दैनंदिन सुरू करेपर्यंत मधला दिलेला तो बफर पिरियड आहे जो त्याला सेटल होऊन देतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय तो अग्नी आहे, जठर अग्नी. म्हणजेच त्याचं योग्य प्राकृत अग्नी परत स्थापन होईपर्यंत तो दिलेला वेळ आहे. त्याप्रमाणे त्याचा आहार सांगितलाय, संसर्जन क्रम असं त्याला म्हणलेलं आहे की हळूहळू पचायला हलक्या पद्धतीत आहार देऊन ते पचन कसं व्यवस्थित परत त्याचं व्यवस्थित आणता येईल, अग्नी परत चांगला स्थापन कसा करता येईल. त्यामुळे पंचकर्म करताना विचार करावा, ते शरीराला जर खरंच गरजेचं असेल तर करावा, योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार करावं. आणि त्याच्यानंतर खूपशी जण पंचकर्म केल्यावर त्यांना वाटतं आता साफसफाई झाली आता चला परत बाहेर खायला मोकळे. खूप लोक म्हणतात आता पंचकर्म झालंय आमचं आता मग पुढे काय आता बघा ठरवा. मग किंवा उलट आहे, खूप लोक म्हणतात सर एक काम करा ना, दिवाळीचं फराळ वेळ करूनच तुमच्याकडे पंचकर्म करायला येतं, म्हणजे जे काही ते खाऊन घेऊन. असा कुठेतरी विचार न करता तुम्ही नेहमीच शरीरावर कुठेतरी आपण जेव्हा चुकीचं खातो तेव्हा आपल्या शरीरावर अत्याचार होत असतात. कारण आपण मात्रेपेक्षा जास्ती किंवा चुकीचे आहार पदार्थ चुकीच्या वेळेला अशा अनेक वेळेला सेवन होत असतात. आणि ह्याच्यामुळे शरीराला आत जे काही त्रास होत असतो हा खूप वेळा त्यावेळेला दिसत नाही. नंतर मग एकदम एखादा रोग उद्भवतो ज्यातनं व्यक्तीला कळतं की अरे आपण कशामुळे झाला असेल. सगळं जेव्हा आपण त्याच्यामध्ये नीट बारकाईने बघतो तेव्हा नियमित काही ना काहीतरी अपथ्य चालू असतं किंवा ज्या पद्धतीने आपण ज्याला म्हणतोय मानसिक क्लेश असतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. तर पंचकर्म करताना निश्चित आपण एकतर सगळ्यात पहिले म्हणजे पंचकर्म हा वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा. जो योग्य वैद्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देईल ते पूर्णपणे समजून घेऊन त्याचं आचरण करावं. आणि त्याच्यानंतर सुद्धा पथ्य पाळणं हे अतिशय गरजेचं आहे. पंचकर्म झालं म्हणजे तुम्ही स्वच्छ केलं सगळं शरीरातलं आणि काहीही खाऊ पिऊ शकता असा त्याचा अर्थ होतो. महिलांचे अनेक प्रश्न असतात, बाळंतपणानंतरच्या समस्या, पीओडी वगैरे, तर त्यांच्यासाठी काय विशेष मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे? आयुर्वेदामध्ये वेगवेगळे वयोगट सांगितले. आता आपण पाहिलं तर बाल्यावस्था आहे, यौवन अवस्था आहे, आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे परत आपण ज्याला वार्धक्य आहे. तर अशा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये प्रत्येक महिलेच्या येणाऱ्या समस्या वेगवेगळ्या आहेत. जे आपण पाहिलं तर एखाद्या युवा अवस्थेत असलेल्या आपल्या महिलेला येणाऱ्या काही अडचणी आणि मध्यम वयातल्या आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणू की वार्धक्यात असले. त्यानुसार पहिले म्हणजे आपण व्यवस्थित समजून घ्यावं की त्या महिलेला नक्की त्रास काय. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक मगाशी जे मी म्हणलो त्या पद्धतीने आता तुम्ही मगाशी मला म्हणलं गर्भिणींसाठी. आजकाल खूपशे लोक अशी आहेत की ज्यांना गर्भधारणा होण्यासाठी आज मार्गदर्शन हवं असतं किंवा ज्याला आपण म्हणू इन्फर्टिलिटी हा विषय धरून घेतला तुम्ही, किंवा अनेक त्यांचे विकार असतात महिलांमध्ये दिसून येणाऱ्या अडचणी ज्याच्यासाठी आपण आज गायनेकोलॉजिस्टकडे लोक जातात. तर आयुर्वेद ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काही चिकित्सा सांगतं. त्याचबरोबर मी म्हटलं तसं पंचकर्माचा वैशिष्ट्याने याच्यात फायदा होताना दिसतो. आहार ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि पूर्वी जसं आपण म्हणायचो की महिलांना जेव्हा त्याची मासिक अडचण आहे, त्याचे पिरियड्स असतात त्यावेळेला त्यांनी शारीरिक श्रम फार करू नये, वातप्रकोप होतो. आजकाल उलटा आपण पाहतो या सगळ्या वेगवेगळ्या टीव्हीवरच्या ऍड्समध्ये की तुम्ही हे व्यायाम करू शकता, खेळू शकता. तर त्या काळामध्ये त्याचं कारण त्यांनी असं नाही, वातप्रकोप होईल. ऑलरेडी तुमच्या शरीराला कुठेतरी दौर्बल्य आलेलं असतं, तुमचं बल त्यावेळेला कमी असतं. तो सगळ्या विषयाचा विचार करून जर काही गोष्टी सांभाळून व्यक्तीने प्रत्येक गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी फायदा होतो. सुतिका परिचर्या, गर्भिणी परिचर्या सांगितली आयुर्वेदामध्ये अतिशय उत्कृष्टपणे. अगदी पहिल्या महिन्यापासून गर्भधारणा झाल्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत त्या गर्भिणीने काय खावं हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण ज्याला म्हणतो ना सुतिका परिचर्या, म्हणजे गर्भनिष्क्रमण झालं, डिलिव्हरी झाल्यानंतर काही महिने काय सांभाळावं, चांगलं त्या आपण लॅक्टेशन जे व्हायला पाहिजे, त्या बालकाला चांगल्या पद्धतीने त्या मातेचं जे दूध मिळायला पाहिजे त्यासाठी काय काय त्या या मातेने खाल्लं पाहिजे, काय सांभाळलं पाहिजे हे सगळं सांगितलंय. याचं जर चांगल्या पद्धतीने आपण आचरण केलं तर 100% आपल्याला दिसून येते की त्या रुग्णांमध्ये खूप फायदा होतो. तुम्ही ती जी जाहिरात सांगताय त्या जाहिरातीचा प्रत्यक्ष प्रभाव होतो. मुली असतात 12-14 वर्षाच्या
आणि त्यांना असं वाटतं की उगाचच आपल्याला घरात आराम करायला सांगताय, परंतु त्याच्या मागे इतका सखोल अर्थ आहे हा कुठेतरी त्या पिढीला समजावून सांगायला हवं. आणि दुसरा हा जो तुम्ही आता मुद्दा सांगितला, मला वाटतं याच्यावर तर एक स्वतंत्र विषयच होतो की प्रत्येक महिन्याला आहार काय घ्यावा. आणि मला असं वाटतं त्याचा प्रभाव गर्भावर, पुढच्या पिढीवर असा होत असावा. निश्चित होतो. कारण शेवटी लहानपणीपासून ती स्त्री जी आहे, ती माता भगिनी जे काय आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला ती घेत असणार आहे, त्याच कुठे ना कुठेतरी पुढे जाऊन तिच्या सगळ्या क्रियांना म्हणा किंवा आयुष्यातल्या तिच्या सगळ्या जबाबदाऱ्यांना कारणीभूत ठरणार आहे. पहिल्यापासून जेवढं स्वास्थ्य चांगलं आहे तेवढं पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला निश्चित त्या स्त्रीला मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने काम करता येतं. त्याच उलट आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी जर आहार नीट नसेल किंवा शरीरात दोष असतील किंवा आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे काही व्याधी असतील तर त्याचा मग कुठे ना कुठेतरी बऱ्याचशा गोष्टी पुढे त्यांना त्रास होतो. त्यामुळे निश्चितच आपण जे म्हणतो त्या लहानपणीपासून जर आपण एखादी चांगली सवय लावली किंवा त्याच्याबद्दलचं मी तेच नेहमी म्हणतो की वेगवेगळ्या शाळांमध्ये आज आपल्या संस्थेतर्फे अवेअरनेस प्रोग्राम केला जातो की तुम्ही एखादी तुमचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःकडे तर काही गोष्टींमध्ये लक्ष कसं, म्हणजे आपण ज्याला आत्मपरीक्षण म्हणतो, डॉक्टरकडे कधी जावं किंवा डॉक्टरकडे जाण्याची वेळ आहे हे तरी समजून घेतलं. खूप लोक कुठे ना कुठेतरी त्याला आपण म्हणतो दुर्लक्ष करतात, जाऊ दे ना, वेळ नाहीये, गडबड आहे किंवा सांगत नाही, त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होताना दिसतं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आता आपण काय करतोय तर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील, त्याच्यानंतर आपण म्हणतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या ह्या कंपनीज आहेत, तिथे वेळोवेळी जाऊन त्यांना आपण ह्या पद्धतीचं एक आपण काउन्सिलिंग म्हणा किंवा त्यांना माहिती देण्यासाठीची काही जागरूकता निर्माण करण्यासाठीची आपली टॉक्स असतात की ज्याच्या मार्फत त्यांना म्हणजे आता ते वयोगटाप्रमाणे स्त्री पुरुषांप्रमाणे त्या वेळेला बदलत जातात. पण त्याच्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी तो बोध होतो की नाही, अरे ह्या गोष्टी ज्या त्या चुकत होत्या आजपर्यंत किंवा ह्या गोष्टी आढळून आल्या तर आपण डॉक्टरला लगेच भेटलं पाहिजे. सो हा अवेअरनेस प्रोग्राम हा संस्थेतर्फे खूप केला जातो. आणि शाळांमध्ये का करावा तर त्या मुलांना त्यावेळेला जर त्याचं महत्त्व कळालं तर पुढे जाऊन त्यांना गैरसमजून ते काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा ते स्वतःला निश्चितच त्यामध्ये चांगल्या पद्धतीने ते न करण्यासाठी काळजी घेऊन चांगलं स्वास्थ्य ठेवण्यासाठी मदत करू शकतो. आपल्या उपचारांमुळे जीवदान मिळाले असे काही उदाहरणं सांगता येतील का? मी अगदी सांगतो तुम्हाला की बरेचसे रुग्ण ज्यांना आता मी कॅन्सरचं रिसर्च सेंटरचं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. 1994 साली सरदेशमुख महाराजांकडनं कॅन्सर रिसर्च सेंटर जे आहे ते स्थापन केलं गेलं. आणि आज आपण जर कॅन्सर सर्वायव्हर हा विषय म्हणतो, म्हणजे अनेक कॅन्सर पेशंट्स आहेत की ज्यांना असं सांगितलं जातं की तुमच्या आयुष्याचे काही महिने राहिलेले. अशा ठराविक लोकांमधून आज आपण जर नीट अभ्यास केला तर संस्थेमध्ये आपण जेव्हा याची माहिती घेतली तर एक 100-150 लोक असे मिळाली ज्यांना 3, 4, 6 महिने सांगितले होते, पण 18, 20 वर्षापर्यंत ते व्यवस्थित आहेत. त्यांना आपण कॅन्सर सर्वायव्हर म्हणतो. एक कॅन्सर सर्वायव्हर डे म्हणून साजरा केला जात असतो, ज्याच्यामध्ये ही अशी, कारण डॉक्टर जे काय तो त्याचं काम करतोच, पण ती चिकित्सा चांगल्या पद्धतीने घेऊन स्वतःचं मनोबल उत्तम ठेवून, धैर्य उत्तम ठेवून जो पेशंट लढा देतो तो खरा त्याच्यामधला मला वाटतं विजेता आहे. अशा अनेक भारतातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असे अनेक रुग्ण आहेत की जे बरीच वर्ष ह्या अशा दुर्धर व्याधीशी झुंजून आज चांगल्या पद्धतीने, आणि असं नाही की आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे फक्त ती लोक जिवंत आहेत, ते चांगल्या पद्धतीने आज आयुष्य जगतायत, त्यांची ती काय दैनंदिन नीती पूर्ण करतायत. ते पेशंट आहे पण बेडरिडन आहे तर त्याला उपयोग काय, कुठेतरी त्याचे हाल पाहवत नाहीत. त्यापेक्षा अशी जी आहेत अशी खूप जवळजवळ मी तुम्हाला तसं आपल्याकडे आपण पुस्तक छापलेलं आहे त्याला आपण कॅन्सर सर्वायव्हर स्टोरीज म्हणतो. त्या रुग्णाच्याकडनं त्याला कळालं कॅन्सर झालेला आहे त्या क्षणापासून ते तो आज तो आपण ज्याला आपण म्हणून कुठेतरी चांगलं आयुष्य जे जगतोय, सगळा प्रवास त्या रुग्णाच्या स्वतःच्या भाषेत त्या रुग्णाने व्यक्त केला. असे अनेक रुग्ण आहेत. अर्थात आपण कुठेही क्लेम करत नाही. माझा आपल्या संस्थेमध्ये 1994 ते आज तागायत 14,000हून जास्ती कॅन्सर रुग्णांनी ट्रीटमेंट घेतली आणि या सगळ्यांचं आपण डॉक्युमेंटेशन ठेवतो. एवढं करून आपली संस्था कुठेही आम्ही कॅन्सर बरा करतो असं कधीही म्हणत नाही. 2 गोष्टीत आपण निश्चित मदत करतो. एक असतं ते म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ,
आणि दुसरं पिरियड ऑफ लाईफ. अच्छा. या दोन्ही गोष्टी निश्चित मदत व्हायला आयुर्वेदाकडनं किंवा इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरकडनं निश्चित मदत होते. पण खूप असे रुग्ण आहेत की ज्यांना अगदी सांगितलं होतं की आता काही होऊ शकत नाही, कॅन्सर नाही, अशा अनेक वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण हार्ट डिसीज, हृदरोग घेऊया, अनेक व्याधीचे आहेत की जिथे सांगितलं होतं आता काही नाही करता येते, पण ते रुग्ण अतिशय उत्तम पद्धतीने हो खूप. मी तुम्हाला सांगतो अशा अनेक रुग्ण, म्हणजे तुम्हाला अगदी मी सांगतो हृदरोग आहेत किंवा ज्याला आपण संधिगत वात म्हणतो, आर्थरायटिस आहे. आता आर्थरायटिसमध्ये आपल्याकडे रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये असे पेशंट येतात की ज्यांना दरून आणायला लागलं होतं, उठता बसता पेन धरता येत नाही, आणि तेच रुग्ण आज योगासनं करतायत. चांगल्या पद्धतीने स्वतःचा योगा स्टुडिओ काढलेला आहे. एक UK मधले आपले पेशंट होते, भारतातले अनेक पेशंट आहेत. अर्थात हे प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार प्रत्येकमध्ये रिझल्ट प्रत्येकात वेगवेगळा दिसतो. पण अशा चांगल्या केसेस आहेत की जिथे काही होऊ शकत नाही असं वाटत होतं, पण आयुर्वेदिक चिकित्सा घेतलेल्या आहेत, योग्य पथ्य पाळलेलं आहे, काळजी घेतली आहे, आणि त्या रुग्णामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सुधारणा झालेली दिसते. खूपच छान. म्हणजे बरेच गैरसमज सुद्धा इथे कमी होत आहेत. सर, जर तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना संपर्क करायचा असेल तर केव्हा, कुठे, कसं? भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट, विश्वशांती धाम, केसनंद रोड, वाघोली इथे आपलं सेंटर आहे. मी या संस्थेच्या माहितीपत्रक आणि त्याच्याबरोबरचा तिथला जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे हा आपल्याकडे देऊन ठेवतो. ताई, मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते आणि व्हिडिओला थोडं साईड क्लिपला अगदी तिथे प्रत्येकाला कधीही वाटत असेल की आयुर्वेद आणि त्यांच्या कुठल्याही स्वास्थ्याच्या विषयीबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल त्यांनी निश्चित त्या सेंटरला यावं, भेट द्यावी. इथे आज जवळजवळ 40 डॉक्टर्स हे दररोज येऊन चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. आज अनेक चांगले चांगले बाहेरनं येणारे डॉक्टर्स पण वेळोवेळी त्यांचा वेळ देत आहेत. अशा प्रकारे, आणि मी म्हणलं तसं आहार आणि योग अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन त्या ठिकाणी लोकांना मिळू शकतं. सर्वसामान्य हेल्दी मनुष्य आहे, त्यांना जर असं कायम हेल्दी किंवा टिकवण्यासाठी असं जर त्याचं काही शेड्यूल असेल की वर्षातून 7 दिवस, जसं आमच्या मैत्रिणींपैकी आम्ही अनेक जणी रामदेव बाबांकडे जातो किंवा गुजरातला जातो, तर असा काही ऑप्शन आपल्याकडे आहे? मी मध्ये नेहमी सांगतो की तुम्ही पाहिलं तर गाड्या असतात, गाड्यांचं सर्व्हिसिंग लिहिलेलं असतं 10,000 किलोमीटर्स और 6 months विच एव्हर कम्स फर्स्ट. जर एखाद्याचं जास्ती जीवन जे असेल ते संघर्षमय असेल किंवा धावपळीचं असेल, प्रवासाचं असेल, तर निश्चितच त्या व्यक्तीला जास्ती वेळा वर्षामधनं शोधून घ्यायला पाहिजे. जर एखाद्याचं रेग्युलर आहे, फार ताण नाही, फार धावपळ नाही, तर वर्षातनं एकदा तरी व्यक्तींनी शोधन, म्हणजे पंचकर्मातली जे त्यांच्यासाठी योग्य आणि त्यांना सूट होईल असं जे काही कर्म आहे ते वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतलं तर फायदा. रेसिडेन्शियल व्यवस्था हो, 160 बेडेड हॉस्पिटल आहे. आताच एक चांगली आठवण सांगू इच्छितो की स्वर्गीय पद्मविभूषण रतनजी टाटा हे 2011 साली संस्थेत आले होते. 2.5 तास त्यांनी संस्थेमध्ये थांबून सगळं काम पाहिलं, आणि तेव्हापासून पुढील अनेक वर्ष माननीय टाटा साहेबांनी टाटा ट्रस्ट म्हणून जे त्यांचं सगळ्यात आज जगामध्ये आज नाव असलेली त्यांची जी काही ट्रस्ट आहे की जे अनेक मानव सेवेसाठी काम करते, जवळजवळ अनेक वर्ष त्यांनी संस्थेला रुग्णसेवेसाठी किंवा कॅन्सरमधनं चांगली औषधोपचार पुढे डेव्हलप व्हावे यासाठी चांगल्या पद्धतीने मदत केली. त्यामुळे तिथे IPD फॅसिलिटी, ज्याला आपण म्हणू की ऍडमिट होण्याची सोय, 160 बेडेड हॉस्पिटल आहे, 50 बेडचं अतिशय यच्चयावत चांगल्या सोयी असलेलं पंचकर्म रुग्णालय आहे. त्यामुळे निश्चितच तिथे OPD IPD या दोन्हीतनंही रुग्णांना जे चांगलं मार्गदर्शन देता येईल, सेवा देता येईल ते होत असतं. खूपच छान. आपल्या आगामी उपक्रम काय आहे? आता आपण म्हणतोय तसं ह्या 3 विषयांवर किती या संशोधनाविषयी असं आहे, तुम्ही जितकं कराल तितकं कमी आहे, आणि कित्येक संशोधन करणं हे एका व्यक्तीचं काम नसून ती एक टीम आहे. तसंच भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टमध्ये माननीय अध्यक्ष जे आपले डॉक्टर सदानंद सर देशमुख सर आहेत, त्यांच्याबरोबर जी अख्खी आज तिथे काम करणारी टीम आहे, यांच्याकडनं कॅन्सरवर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला की कॅन्सर होऊ नये हा पहिला आपला अवेअरनेस प्रोग्राम, आणि कॅन्सर झालाच दुर्दैवाने तर त्यावेळेला जे काय आज मॉडर्न ट्रीटमेंट्स आहेत, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, याचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी
काही औषधं आपण आज चांगल्या पद्धतीने पेटंट घेतले, अनेक वर्षाच्या अनुभवातून संशोधनाच्या आणि टाटा ट्रस्ट सारख्या अतिशय नामवंत ट्रस्टच्या मदतीने आपल्याला आज 10 आंतरराष्ट्रीय पेटंट संस्थेने फाईल केले. ह्यासारखे अनेक चांगल्या पद्धतीची औषधं किंवा रुग्णांसाठी सोयी देणे, ज्याला आपण कुठेतरी डायग्नोस्टिक्स पण म्हणू, त्याचबरोबर आपण म्हणतो त्याप्रमाणे इतर काही व्याधी आहेत. आजकाल आपण पाहिलं तर डायबेटीस आहे, त्यानंतर हायपरटेन्शन आहे म्हणजे ब्लड प्रेशर आहे, किंवा आर्थरायटिस आहे, अशा अनेक व्याधी दिसून येत आहेत जे खूप वाढत चालले. यासाठी पण चांगल्या पद्धतीने संशोधन करून आज समाजात आपल्याला काही चांगली मदत करता आली तर निश्चितच त्यासाठी आज संस्थेकडनं कायम जे काय ते त्यांचे हे चालू आहेत, आपण त्याला म्हणू कष्ट चालू आहेत. नवीन संशोधन, नवीन प्रयोग. हो, तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप यश मिळावं, कारण हे सगळं आपल्या वेदांशी संबंधित आहे. आमच्या या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलवर येऊन आपल्याला नेमकं काय वाटतं? मला सगळ्यात पहिले आनंद असा वाटला की आपल्यासारखी अतिशय विद्वान व्यक्ती, ज्याला भारतीय प्राचीन जी काही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे आणि स्वतः ज्योतिषासारख्या विषयात स्वतः एवढं आपण ज्याला म्हणून विदुषी आहात आपण, अशा कारण आज मी ऐकतोय अनेकांकडनं, आज खूप लोक आपलं मार्गदर्शन घेतात आणि तुमच्या मार्फत अनेक समाजातल्या घटकांपर्यंत, लोकांपर्यंत तुम्ही आज वेगवेगळ्या लोकांना बोलून जी माहिती देताय आणि त्यांचं काम पोचवण्याचं अतिशय मोठं काम करताय. त्यामुळे मला आनंद वाटला ताई की तुमच्यासारख्या अशा ज्ञानी व्यक्तीकडनं आज निमंत्रण मिळवून आज लोकांपर्यंत भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचं जे काय आज कार्य आहे तिचं कुठल्या चांगल्या पद्धतीने पोचवता आलं तर निश्चितच मला आनंद होईल. आणि मनापासून तुमच्या सगळ्या टीमचे आभार की तुम्ही आज मला या चांगल्या संधी दिली ही आज तुमच्या या पॉडकास्टवरील ही माहिती देण्याची. एकदा तुम्ही आणि तुमची टीम संस्थेत यावं, संस्थेतील सगळं काम बघावं, अशी माझी तुम्हाला एक चांगलं निमंत्रण आहे आज. नक्कीच. आम्हालाही आनंद होईल तिथे यायला. आणि काही रॅपिड फायर प्रश्न शॉर्टमध्ये उत्तर. तुमची आवडती वैद्यकीय क्षेत्रातील शाखा कोणती? इंटरनल मेडिसिन, काय चिकित्सा. बरं. जीवनातील आवडती व्यक्ती कोण? आजोबा सर देशमुख महाराज. आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग कोणता? एक छान प्रश्न सांगतो, म्हणजे माझी अनुभूती सांगतो मी तुम्हाला की माझं एमडी चालू होतं. थोडं 1 मिनिट घेऊन. आणि तिकडे मी समाधीवर जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो आणि त्या दिवशी मला माझ्या वडिलांचा फोन आला की मुंबईला रतन टाटा साहेब आपल्या सेंटरला येणार आहेत, तर तू ये. मी पटकन बोलून गेलो, कारण आम्ही त्या रेसिडेंट पोस्टवर होतो की असं असं माझी ड्युटी आहे. तर जेव्हा टाटा साहेब संस्थेला येतील महाराजांच्या समाधीच्या इथे येऊन आपल्या संस्था बघायला, तेव्हा मी निश्चित त्यांना पहिल्यापासून जाऊन त्यांचं स्वागत करेन. आता हे बोलून मला वडील म्हणाले, अरे ठीक आहे, ते कधी येतील टाटा साहेब, खूप मोठी व्यक्ती आहे तू म्हणतोस. म्हटलं हो, पण त्यावेळेस माझी ड्युटी असल्यामुळे मी विचार केला की ती करणं गरजेचं होतं. हे बोलून 1 महिना झाला मी समाधीच्या इथे जस्ट महाराजांना प्रार्थना केली आणि बरोबर 1 महिन्याने आम्हाला फोन आला टाटा साहेबांच्या पीआरचा की साहेब वाघोलीला येत आहेत. क्या बात आहे. एवढंच नाही तर मी तेव्हा म्हणलो होतो की ते आले की त्यांचं स्वागत द्वारापासून मी करीन स्वतः. आणि त्यावेळेला मला वडील म्हणले, अरे जरा त्यांना आतमध्ये वळायचं कुठे ते सांगायला लागेल तर तू गाडी घेऊन जा. आणि त्यावेळेला टाटा साहेबांसारखी अतिशय एवढी मोठी व्यक्ती अतिशय साध्या गाड्यांमध्ये, त्यावेळेला कुठलाही त्यांना सिक्युरिटी नाही, काही नाही, आणि त्यांनी काच खाली करून मला म्हणाले, हॅलो आय एम रतन टाटा सर, वर्ल्ड नोज यू, आय एम सुश्रुत सर देशमुख. म्हणजे ओके लेट्स गो. आणि मग मी पुढे होतो आणि ते त्यांना समाधीवर घेऊन जाऊन दर्शन झालं, तेव्हा लक्षात आलं की आपण बोललो तेव्हा टाटा साहेब समाधीवर येतील आणि संस्थेला भेट देतील तेव्हा मी त्यांचं स्वागत तिथपासून करेन. त्यामुळे त्या समाधीची अनुभूती इतकी आली. तो क्षण आणि त्यांचा साधेपणा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तेवढ्याच आपुलकीने बोलवून त्यांच्याबरोबर फोटो 2.5 तास त्यांनी थांबणं आणि आपल्या इथल्या कॅन्टीन मधलं जेवले. असंही नाही की त्यांचं जेवण इतका साधेपणा इतक्या दिग्गज व्यक्तीला पाहायला मिळालं. आणि आज जे काय आपण तिथे प्रार्थना करतो ती महाराजांनी त्याचा खरंच कुठे ना कुठेतरी आशीर्वाद त्या दिला. तर मला असं वाटतं कुठेतरी खूप आनंदाचा क्षण होता. नक्कीच.
कुटुंब आणि काम या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यावर प्राधान्य कशाला देतात? यामध्ये प्राधान्य दोन्हीलाही देतो ताई. कारण मला गुरुंनी नेहमी शिकवलं की आयुर्वेद शेवटी साम्य या विषयावर आहे. तुमचं संतुलन कुठल्याही गोष्टीत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना त्यांच्या त्यांच्या जागी तेवढंच महत्वाचं आहे. आपलं मला असं वाटतं कौशल्य आहे की दोन्हीला वेळ योग्य देऊन आपण चांगल्या पद्धतीने ते बॅलन्स कसं करू शकतो. आयुर्वेदात आला नसता तर कुठल्या क्षेत्रात केला असता? असा काही विचार नाही केला कधी ताई. आयुर्वेदाशी निगडीतच क्षेत्रात असतो, पण आयुर्वेदात येणार नाही असा कधी विचार नाही केला. पण आयुर्वेदात असूनही अनेक क्षेत्रांची आवड आहे. तुम्ही म्हणता तसं संगीत क्षेत्र. माझे दिवंगत काका पंडित चंद्रकांत सरदेशमुख हे पंडित रविशंकरांचे शिष्य होते. उत्कृष्ट सतारवादक, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. अतिशय दुर्दैवाने त्यांचा 2011 साली एका अपघातात निधन झालं. पण संगीत हा विषय पण तेवढाच आवडीचा आहे. आणि तुम्ही म्हणता तसं ज्योतिषशास्त्र पण शास्त्र म्हणून अतिशय आवडीचा विषय. त्यातलं कळत नाही मला, पण तुमच्यासारखे जेव्हा कोणी अतिशय ज्ञानी लोक काही बोलतात तर कळतं की त्याच्यातनं सुद्धा शेवटी आज कित्येक गोष्टी या कळून घेण्यासाठी ते शास्त्र महान आहे. सो निश्चितच ह्यात राहूनही ह्या गोष्टींबद्दल आवड आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपण एवढा वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप नवीन गोष्टी सांगितल्या. किंवा माझ्यासाठी अनेक नवीन गोष्टी आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स देते, तुम्ही कम्युनिटी सेक्शनमध्ये प्रश्न विचारा. आणि हा जो एक विषय आज आपण बोलता बोलता बोलून गेलो की 9 महिन्यातला आहार विहार कसा असावा, त्यावर जर शक्य झालं तर पुढे पॉडकास्ट नक्की करूया. होय, धन्यवाद. शुभम भवतु. जय जगदीश. धन्यवाद ताई, मनापासून धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.